दृष्ट लागणे, बाहेरची बाधा होणे म्हणजे काय? आणि त्यासाठी तुम्ही उपाय देता आणि त्यानंतर लोकांच्या जीवनामध्ये खूप आले म्हणजे असं काय म्हणेल चांगल्या रीतीने झालेले बदल किंवा त्यांच्या जीवनावर आलेलं सावट गेलेलं मी स्वतः डोळ्यांनी पाहिलेलं आहे. हम्म. तर ते काय आहे म्हणजे बाहेरची बाधा कशाला नक्की म्हणतात? ते जग काय आहे? ते तुमच्यापर्यंत ते कशामुळे पोचतं? म्हणजे हा. त्या एनर्जी आहेतच, पण त्या हो. तुमच्यापर्यंत का पोचतात? अच्छा. तर असं असतं की दृष्ट लागणे म्हणजे एखाद्याचं ते एनर्जीच अशी असते की त्यांनी जर एखाद्याकडे पाहिलं, जरी प्रेमाने जरी पाहिलं, तरी त्या समोरच्या व्यक्तीला त्याचा त्रास होऊ शकतो. कारण का त्या समोरच्या व्यक्तीची तेवढी एकतर त्याची स्वतःची एनर्जी कधी कधी लो असेल किंवा त्याचा ऑरा तर तसा वीक असेल. तर आपण म्हणतो लहान मुलांना सहसा, तर लहान मुलांच्या जर नजर लागत असेल तर सहसा स्वामी म्हणतात मिठावर काढा, की ठीक आहे मीठ उतरून टाका, नाही तर फार फार तर चपातीचा तुकडा उतरून टाका. हे स्वामींचं मत आहे की लहान मुलांवर फार तुम्ही काही हे करू नका, त्यांचं रक्षण आम्ही करत असतो. अगदीच खूप काही एक्स्ट्रीम असेल तर मग ते उतारे देतात मोठे मोठे, पण अगदी किरकोळ ह्याला महाराज सांगतात की ठीक आहे मीठ उतरून टाक, नाही तर मग अंगारा लावा, माझा अंगारा लावा, तारक मंत्र म्हणून त्याला पाणी द्या, फार फार नका काही करू, कारण का तुम्ही त्या ऑराशी खेळू नका, असं त्यांचं म्हणणं असतं. लेट हिम बी, त्यांचं म्हणणं असतं की त्याला वाढू द्या, तुम्ही त्या ऑराला फार डिस्टर्ब करायला नका जाऊ. ठीक आहे त्याच्या प्रारब्धापणे झाले ना, एक उतारा म्हणजे एक मीठ उतरून टाका बस, फार तुम्ही त्याला त्याच्यात टाकू नका लगेच. आणि बाकीचे मोठ्यांना मग कसं होतं, कधी कधी आपण रात्री अपरात्री जातो आणि आता ह्याच्यात 2-3 गोष्टी येतात. किती वेळ त्या व्यक्तीचं तिथं म्हणजे त्या म्हणतो ना आपण, ते सावली जी काही असते, जी अतृप्त आपण म्हणतो, आत्मा म्हणता येत नाही, आत्मा नसतो हा, तर जी अतृप्त आहे इच्छा घेऊन राहिलेलं ते जीवात्मा असतो, तो तुम्हाला त्या व्यक्तीच्या पोरस बॉडी असते ना ती, तर ती तुमच्या बॉडीत येते. तर असं असतं ते. तर ते साधारण तुम्ही एक तर दुपारच्या 12-12:30च्या टाइम मध्ये कुठे उतारा ओलांडला गेला किंवा एखाद्या अशा ठिकाणी गेलेत की जिथे ऑलरेडी काहीतरी घडलेलं आहे, किंवा डस्टबिन्सच्या इथे आहे, किंवा हॉस्पिटल पाशी आहे, स्मशानभूमी आहे, अशा काही ठिकाणी आहेत, पिंपळाचं झाड आहे, किंवा एखादं मंदिर वरचा काळूबाईचं ना खाली आपण बघतो तिथे खूप होतात म्हणजे झाडं आहेत, वरती सगळं छान आहे, पण कधी कधी अशी जेव्हा खूप अशा आपण बघतो तिथे झाडं असतात, कधी कधी तिथे असतं काहीतरी, एखादा आत्मा असतो, जीवात्मा आपण म्हणू, की ज्याला राहिल्या त्याच्या इच्छा अपूर्ण राहिल्यात, आणि ते तिथे त्याचा आणि तुमचा जर त्याला त्या वेळेला टाइम असते, ऑरा असतो तुमचा, आणि ते मिळालं साधलं की ते पकडतं, आणि असं असतं. मग ह्या गोष्टी आहेत, भूत आहे, भूत म्हणजे हेच इच्छा त्यांच्या अपूर्ण आहेत, पिशाचचे प्रकार आहेत, हे वेगवेगळे प्रकार असतात. तुम्ही आहेत त्याच्यात फार वेगवेगळे, अजून इव्हन जनावराचं, माझ्या मुलालाही जनावराचं लागलं होतं, तर ते नख ओरबडलेली गेली होती, जो जेव्हा लांजायला गेला होता, तर असं थोडस ते आहे, तो प्रकार बाधा होतातच बाहेरच्या. मग त्या उतारे वगैरे देऊन मग महाराज काढतात, वेगवेगळे प्रकार ते बघतात साधारण की काय लेवलचं आहे, आणि त्याप्रमाणे महाराज उतारे देतात, उपाय सांगतात बेसिकली. महाराज पण फार उतारे देत नाहीत, असं अगदीच वाटलं की आता ठीक आहे, नाही तर महाराजांच्या तू तर पाहिलंस तू की त्यांनी एक आवाज दिला तरी ते जातात. त्यामुळे सहसा स्वामींच्या ह्याच्या भीतीनेच जातात बऱ्यापैकी. महाराज त्यांना सांगतात समजून की जा बाबा आता, की नको त्रास देऊ, तुलाही त्रास होईल. जसं तुम्ही श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रात पण तो उल्लेख आहे की ते बोलतात, शंकर महाराजही, गजानन महाराज हे समजून सांगतात त्यांनाही की तुम्ही जावा. गुरुचरित्रातही त्याचा उल्लेख आहे की ह्या सगळ्या गोष्टी असं म्हणजे चांगलं नाही की तुम्ही जावा सोडून, असं करू नका, असं ते समजून सांगतात. हे उपाय देताना या ब्लॅक मॅजिक किंवा ह्याच्यावर तुम्ही बऱ्याच वेळा मी बघितलं की कवड्यांचं पाणी प्यायला सांगता किंवा कडुलिंबाचं रस घ्यायला सांगता, कधी लिंब खायला सांगता. तर हे जे उपाय आहेत किंवा कधी कधी तुम्ही जेजुरीच्या वाऱ्या पण करायला म्हणून सांगता, तर या उपायांमध्ये नक्की काय शास्त्र दडलेलं आहे? कारण नवीन पिढी म्हटलं की ते म्हणतात की आम्हाला थोडंफार तरी सांगा की याच्याशी काय संबंध आहे? तर जेजुरीच्या, तर पहिला जेजुरीचा प्रश्न घेते, जेजुरीच्या वाऱ्या. तर आता हे कसं असतं की प्रॉब्लेम काय आहे त्या व्यक्तीचा आणि त्याचा प्रश्न कोण सोडवणार आहे.
खूपच मेजर विषय असेल तर साधारण जेजुरीच्या वाऱ्या करायला लावतो आपण, की ते निघणारच नाही आहे, की जोपर्यंत तिथली ताकद लागत नाहीये. जसं जसं तर त्या वारीचं महत्व आहे, की तुम्ही जसं पहिलं पाऊल चढता तशी तशी ती परमेश्वराची जी खंडोबाची जी शक्ती आहे ती तुमच्यात जी काही निगेटिव्ह एनर्जी असते त्याला ती क्रॉस करत असते. त्यामुळे तो वीक होत जाते. ती जी काही शक्ती आहे, ती निगेटिव्ह एनर्जी आहे, त्याला आपण निगेटिव्ह एनर्जी म्हणू, ती वीक होत जाते. मग असं ते वाऱ्या केल्यानंतर त्याचं ते वीकनेस होतो आणि मग ते निघून जातं. मग ती अडचण निघून जाते. असं मग ती अच्छा. निगेटिव्ह एनर्जी निघून जाते. मग ते ते देव ठरवतात, की हे कशामुळे जाईल. मग काही काही जणांना मग जेजुरीच्या त्या भंडाऱ्याची ताकद आहे. त्या भंडारातच इतकी ताकद आहे, की तुम्ही तिथे गेला आणि तो भंडारा जेव्हा तुमच्या अंगावर, जेव्हा तुम्ही देवावर वाहता आणि स्वतःवर पण तो भंडारा येतो, तेव्हा जे काही निगेटिव्ह, एक तर हळद आहे. तर हळदीचे तुम्हाला सगळ्यांना तर गुणधर्म माहितीच आहे. ते आपोआपच जे काही निगेटिव्ह असतं ते निघून जातं. त्यामुळे हे काही जणांना मग आता हे ठरवलं जातं. जेव्हा संचारात मी बोलत नाही, त्यामुळे मला त्यांचं लॉजिक नाही कळत. ह्या विषयात लॉजिक लागत नाही. ज्या दिवशी पौर्णिमा अमावस्येला गादी असते आणि लोक येतात, जो व्यक्ती समोर उभा राहतो, महाराज त्याचे पूर्वकर्म आणि त्याचा पुढचा आणि त्याचा कुळधर्म, कुळाचार जे काही झालंय, त्याचा परिवार तो कुठला आहे, हा सगळा हिशोब गृहीत धरून ते उपाय देतात. मग काही काहींना जेजुरीची वारी सांगतात आणि काही काहींना मग आईसाहेब असतील तर मग आईसाहेब तुळजापूरला बोलवतात. तिथे कल्लोळात काही काही जणांना अंघोळ करायला लावतात. काही काही जणांना मग आईसाहेब कवड्या देतात. मग ते कवड्याचं पाणी प्यायला लावतात. तर तिची शक्ती असते त्याच्यात. काही काही जणांना लिंब देतात. मग ते लिंबाच्या वासाने, मग जसं तुम्ही पाहिलं कशी आपल्या इथे लिंबाचा सगळा तो आईसाहेब लिंबाचे हार घालतात, ते हो. असे सुकून जातात, काही काही जणांचे काळे पडतात. तर आई सगळं ते लिंबावर काढून घेते जे काय आहे ते. तर ते सगळे बघतात. तर ते स्वामी एकदा स्क्रीन करतात. त्यांच्याकडे ते सगळं एक लॉजिक नाही लावता येणार. मी लॉजिकली नाही सांगू शकत. महाराज बघतात. ते खंडोबा बघतात त्यांना, ते जो कोणी व्यक्ती आहे आणि ते सगळे कॅल्क्युलेशन्स होतात. त्याप्रमाणे कुठल्या देवीनी बघायचं, कुळदेवीनी बघायचंय का महालक्ष्मीनी बघायचंय का रेणुकाईनी बघायचंय का यल्लमाईनी लक्ष घालाय का सप्तशृंगी, म्हणजे खूप अगदी एक्स्ट्रीम असेल तेव्हाच ते सप्तशृंगी आईला उतरवतात. नाही तर मग नॉर्मल तुळजापूरच्या आई महालक्ष्मी रेणुकाई तिथल्या तिथे ते करून घेतात आणि मग ते त्याप्रमाणे कॅल्क्युलेट करून ते ठरतं की ह्यांना उतारे द्यायचे का लिंबावर होईल का भंडाऱ्यावर काम होईल का आईच्या लेण्यावर काम होईल. हे सगळं ते कॅल्क्युलेट ठरून का ह्यांना 3 उतारे लागतील, हे सगळं देव कॅल्क्युलेट करून ते जेव्हा संचारात माझ्या थ्रू बोलतात तेव्हा ते होतं. आणि ह्याचं महत्व खूप आहे. तर जसं आपण आता युट्यूबवर बघतो की लिंबू ठेवा घरात, लिंबू ठेवा हो. घरात, निगेटिव्ह एनर्जी ते ओढून घेईल वगैरे, तसं आहे. त्याप्रमाणे लिंबाचं महत्व आहे या सगळ्याच्या. धार्मिक पद्धती म्हणजे कर्मकांड नाही, पण ह्या ज्या आपल्याला जसं मगाशी कुळधर्म कुळाचार म्हटलं, तशा काही धार्मिक पद्धती आहेत की नवरात्रामध्ये दिवा ठेवावा किंवा नवरात्र का करावं, हे जे काय असं वेगवेगळ्या धार्मिक पद्धती सांगितल्या तर त्याच्याबद्दल तुम्ही तरुण पिढीला काय सांगाल की ते का केलं पाहिजे? हम्म. म्हणजे याने काय होते त्याने काय होतं, याने माझी नोकरी लागणार आहे का, असं प्रत्येक आजकाल ट्रान्झॅक्शन मोडमध्ये जी नवीन पिढी आहे हम्म. की मी हे केलं तर हे मला मिळेल का, तर त्याच्याशिवाय काय आहे त्याच्या मागे की जे तुम्ही केल्याने तुम्हाला काही एक मेंटल सॅटिस्फॅक्शन म्हणा किंवा एक इमोशनल सपोर्ट म्हणा, असं काय मिळणार आहे म्हणून तुम्ही हे धार्मिक हे करा असं तुम्ही सांगाल? तर असं झालं इंडस्ट्रियलायझेशनमुळे आणि बऱ्याच काही आपल्या धर्मावरती आघात झाले. त्याच्यामुळे जे काही आपण आपण बघतो 1100 सालापासून आपल्यावरती आक्रमण झाली. त्यामुळे खूप आपलं संस्कृतीबद्दल एकतर काही बऱ्याच गोष्टी ऱ्हास झाल्या, मंदिरं तोडली गेली, लोक देवापासून आपोआपच लांब होत गेली. काही मग वेगवेगळे रिझन्स आले, त्याला इंडस्ट्रियलायझेशन झालं, मग IT कंपनी, मग ह्याच्यात मटेरियलिस्टिक आलं सगळ्या गोष्टी की नाही आपण कष्ट करू, कर्मावरती की कर्म करायचं, कष्ट करायचे, पैसा कमवायचा आणि देवाचं तसे आधी थोडं करत होते. मग आता आपण बघू की मागच्या पिढीने जेव्हा ITचं बूम झालं तिथून बऱ्यापैकी लोक फार फायनान्शियली स्टेबल झाले आणि देवाचं हे करता करता सुटलं, राहून गेलं काही काहीकडनं.
आणि मग नेक्स्ट पिढीला ते संस्कार नाही झाले. एकत्र कुटुंब होतं त्यामुळे होत होते, आजी आजोबांचे संस्कार होत होते. तर अनफॉर्च्युनेटली आपण म्हणू सिच्युएशनमुळे ह्या सगळ्या गोष्टी सुटत गेल्या, त्यामुळे नेक्स्ट पिढीवरती संस्कार नाही झाले. संस्कार नाही झाले त्यामुळे त्यांना त्याचं महत्व कळत नाही. जसं तू म्हटले की नवरात्र का झालं, की नवरात्र म्हणजे जसं आईने महिषासुराचा वध केला, ते 9 दिवस जागून, तर ते म्हणून ते नवरात्र करतात, रात्र म्हणतो आपण. तर हो. पूर्वी तरी गरबा वगैरे खेळायचे, आता गरबा खेळण्याला जास्त महत्व आहे आणि आईकडे दुर्लक्ष झालंय, असं झालंय. पण ठीक आहे, तरी रात्री जागतात त्या निमित्ताने का होईना. तर हे का करावं, तर आणि याच्यामुळे ट्रान्झॅक्शन, तर मग सगळ्या गोष्टीला तुम्ही असं करून बघा ना. हे का करावं म्हणण्यापेक्षा म्हणते करून बघा, यांनी काय होतंय, है ना. तुम्ही 9 दिवस उपवास नका करू, पण देवीला जा 9 दिवस. काय तुम्हाला काही नकोच आहे ना, आम्हाला नोकरी मिळणार आहे का नाही हा प्रश्न कुठे आहे. तुम्हाला तसंही काही नकोय देवाकडनं, मग करून बघा. करून बघा आणि अनुभव घ्या. माझं हेच म्हणणं आहे की आधी करा. तुम्ही आधीच म्हणताय की देव आम्हाला, पण तुम्हाला काही नकोच आहे, तुम्ही सक्षम आहात. आजची जनरेशन सक्षम आहे, त्यांना काहीच नको आहे. त्यांना कुठल्याही हे नको आहेत, बंधनही नको, अशी हे नको आहेत की फार काही, किंवा आई वडिलांचंही काही फार रिस्ट्रिक्शन्स नको आहेत. त्यांचं त्यांचे सक्षम आहेत, इंडिपेंडेंट आहेत, विचारांमध्ये एक्सपोजर मिळाल्यामुळे विचार स्ट्रॉंग आहेत. तर मग असं मला नाही करायचं किंवा हे करून काही होतच नाही, असं डायरेक्ट विधानं करण्यापेक्षा तुम्ही करून बघा. 11 गुरुवार मठात जाऊन बघा, काय होतं हे तुमचं तुम्हाला कळेल. मी कशाला सांगू की काय होईल, पण तुम्ही करून बघा. शंकर गीतेचं पारायण करून बघा, विजय ग्रंथाचं पारायण करून बघा, गुरुचरित्रचं पारायण करून बघा, सप्तशृंगी आईचं, किंवा तुम्ही साधं सप्तशतीचं पाठ करा. साधं तुम्ही एखाद्या दुर्गाष्टमीला कुंकुमार्चन करून बघा. छोट्या छोट्या गुरुलीला, स्वामींचं गुरुलीला अमृत वाचून बघा. काही नाही, मी फार असं काही म्हणत नाहीये, करून बघा. आणि करून बघा एवढंच माझं रिक्वेस्ट आहे, मी फोर्स नाही करू शकत. स्वामींचा जप करून बघा, मग तुम्हाला काय अनुभव येतो आणि तुम्हाला काय वाटतं ह्याच्यावर तुम्ही ठरवा की हे करायचंय का नाही पुढं. लगेच सगळ्याच गोष्टी तुम्ही मित्रांना भेटता, ते काय ट्रान्झॅक्शन म्हणून नाही भेटत. एक समाधान प्रेम असतं म्हणून भेटता. तुम्ही जेवायला जाता, तर ते काय ट्रान्झॅक्शन म्हणून जाता का नाही. रेग्युलर रुटीन जसं तुम्ही जेवता तसं तुम्ही स्वामींचा जपही करून बघा ना, की काय होतं. जसं तुम्ही नवीन मार्केटमध्ये जेव्हा नवीन प्रोडक्ट्स येतात ते तुम्ही वापरून बघता, मग ते चांगलं नसेल तर तुम्हाला काही प्रॉब्लेम नसतो की ठीक आहे खराब झालं, ठीक आहे नव्हतं चांगलं. किंवा एखादं नवीन रेस्टॉरंट उघडलं तर तुम्ही जाऊन काय म्हणतात, चला खाऊन तर बघूया. मी तर म्हणते तुम्ही देवाचं नामस्मरण तर घेऊन बघा, त्याची चव तुमच्या जिभेवर तर येऊ द्या. आधीच तुम्ही त्याला अगदी म्हणजे की काय होणार आहे ते आपण नंतर बघू, काय होणार आहे ते ठरवू ना, काय होतंय आपण अनुभव घेऊ. आधीच जर तुम्ही चॉकलेट खराबच आहे तर तुम्ही खाताय ना, मग ती टेस्ट येतेच ना. मग तसं नामस्मरणाची पण गोडी येईल ना जिभेला, घेऊन तर बघा. तुम्ही स्वामींचं नाव घ्या, जिभेला त्या नावाची गोडी लागू देत, रामाच्या नावाची गोडी लागू देत. मग ते जिभेलाही कळेल, मनालाही कळेल, आत्म्यालाही कळेल, आणि मग तुम्हाला कळेल की काय आहे फरक. त्यामुळे माझी रिक्वेस्ट एकच आहे की सगळ्याकडे लॉजिकली बघू नका, काही गोष्टी करून बघा आणि मग अनुभव घ्या. आणि अनुभवाशिवाय परमेश्वर, मी किती जरी म्हटलं की मला स्वामींनी दर्शन दिलं, तरीही लोक मला, माझेच घरातले म्हणतात की नाही नाही असं कुठे असतं का, देव कुठे बोलतात का. तर हे मी म्हणते माझ्या अनुभवाने मला दिसले, तुम्ही तुमचा अनुभव घ्या. मी किती जरी सांगितलं की इथे ही गोष्ट चांगली मिळते खाऊन, पण तुम्ही तिथं जोपर्यंत जाऊन खात नाही तोपर्यंत तुम्हाला विश्वासही बसणार नाही आणि चवही कळणार नाही. खरंय. त्यामुळे नवीन पिढीला मी म्हणेन, काही मिळो न मिळो करून बघा. मिळालं तर तुमचंच कल्याण आहे, नाही मिळालं तरी वाईट तर काही नक्कीच देव करणार नाही. त्यामुळे जावं, त्यांनी ह्या मार्गावर नक्कीच राहावं. हा मार्ग तुम्हाला काही असं चुकीच्या, जर तुम्ही इतर गोष्टी करून बघता तर हेही करून बघा. चुकीचं तर काही होणार नाही आयुष्यात, हे तर नक्कीच आहे. गुरुवारी नंतर अमावस्या आणि पौर्णिमेला गादीवर जेव्हा लोक येतात तेव्हा साधारण लोकांचे काय प्रॉब्लेम्स घेऊन लोक येतात? कोणी धंद्यात फसलेलं असतं, फायनान्शियल विषय असतातच लोकांचे, पैसे नाही आहेत, कुणाच्या मुलांची लग्न होत नसतात, किंवा झाली असतील तर त्यांना मूलबाळ होत नाही, किंवा नवरा बायकोच्यात खूप भांडणं होत असतात. हे मेजर 4-5 प्रश्न असतात. फायनान्शियल विषय असतात, म्हणजे बऱ्यापैकी संसारिक
प्रश्न जे आहेत, जे सगळ्यांना अडचणी असतात, काही काही जणांना मन असं समाधानी नाही वाटत, घरात चिडचिड असं वाटतं, किंवा खूपच खचून गेलेले असतात, अशा काही काही गोष्टी असतात. तर त्याप्रमाणे मग गुरुवारी लोक येतात. मग ते बघून साधारण मग महाराज 11 गुरुवार या. माझं नाम पहिला नियम गादीवर आल्या, जे कोणी गादीवर येतात त्यांना महाराज पहिला नियम की नामस्मरण सुरू करा. आणि नियम आहे की गादीवर की तुम्ही जर माझं नाव घेतलं नाही तर मी तुमच्या पुढच्या प्रश्नांना मग मला त्यांची उत्तरं मिळत नाही. म्हणून मी लोकांना अगदी प्रामाणिकपणे सांगते की निदान तुम्ही स्वामींच्या 11 माळा सुरू करा. तुम्ही 11 गुरुवार जरी केले आणि तुम्ही स्वामींचं नामस्मरण करत नसेल तर महाराज पुढचे ह्याच्यात तुम्हाला मला उत्तर देत नाहीत. तर महाराजांचा उद्देश हा आहे याच्यातनं की तुम्हाला नामस्मरणाची गोडी लागावी. त्यांचं असं नाही आहे की तुमची कामं थांबवायची आहेत, असं त्यांचा उद्देश नाही आहे. त्यांचा उद्देश आहे की तुम्हाला माझ्या नावाची गोडी लागली पाहिजे. आणि मटेरियलिस्टिक गोष्टींचे प्रॉब्लेम्स तर सॉल्व्ह होतीलच, पण मग आत्म्याचं काय, मग आत्म्याचं काय, हे तर ठीक आहे की ह्या गोष्टी तर मी तुझे तसेही प्रश्न सोडवू शकतो. त्याला फार काही स्वामींना हे नाही लागत की स्वामी म्हटले तर राजाचा रंक आणि रंकाचा राजा करायला वेळ नाही लागत. पण महाराजांचं म्हणणं आहे की हा देहाचा तुम्ही विचार करताय, पण मग आत्म्याचा विचार करा. तुम्ही तुमच्या आत्म्याचं, गुरुचं काम आहे की तो तुमच्या आत्म्यासाठी विचार करतो. मग स्वामींचं हे म्हणणं असतं की ठीक आहे, हे मी तुझे प्रश्न सोडवतो, त्याबद्दल त्यांचं काही नाही, पण असे तर तू प्रश्न संपणार नाही जोपर्यंत तू आहे. म्हणून ते महाराज म्हणतात की नाही, मग 11, मग जरा ते स्ट्रिक्ट होतात, काही काही लोक करत नाहीत, तर निदान 11 माळ कर, असं महाराजांचं मग सोल्युशन असतं की निदान 11 माळ सुरू कर. मग काही काही लोकांना मग शंकरगीतेचं पारायण सांगतात. तर ज्यांना कुणाला मेजर हे जे असे प्रॉब्लेम असतील तर त्यांनी पहिलं तर स्वामींचं नामस्मरण सुरू करावं, शंकर महाराज मठात जावं ज्या दिवशी त्यांना वेळ असेल त्या दिवशी, कारण का आता कायम गर्दी असते. ज्यांना गजानन महाराजांचं हे असेल, आवड असेल, त्यांनी शेगावला जावं, विजयग्रंथचे पारायण सुरू करावेत, शंकरगीतेचे पारायण सुरू करावेत, गुरुलीला अमृत वाचायला सुरू करा. त्याच्यात जे नियम दिलेत ते फॉलो करा सुरुवातीला, की एक शिस्त लागण्यासाठी आणि तुम्हाला एक त्याची एक गोडी लागावी म्हणून सुरुवातीला जे ते नियम दिलेत ते फॉलो करा, जसं त्यांनी सांगितलंय तसं करा. नंतर मूल होत नसेल तर मग महाराज वेगवेगळे, तर ज्यांच्या घरात हे असे बेसिक मटेरियलिस्टिक आणि मुलांच्या लग्नांसंबंधी आणि मुलं होत नसतील तर त्यांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही चेक करा की तुमचं कुळदेव माहिती आहे का, तुम्हाला कुळदेवी माहिती आहे का, ग्रामदैवत आहे का, घरात टाक आहेत का, ज्या मोठ्या घरी किंवा कुठे टाक असतील तिथं तुम्ही कधी गेले, परत जेजुरीला कधी गेले होते, हे सगळे तुम्ही आधी चेक करा. तुमची इन्फॉर्मेशन जी काय आहे, किंवा तुम्ही पालीला जाताय का, तर हे तुमचं कुळदेव कुळाचार काय केलंय, काय राहिलंय, नवस राहिले असतील, त्याप्रमाणे पहिलं तुम्ही जेजुरीला जाऊन या, तिथे 1.25 किलो भंडारा वाहून या, तुमची जी काही कुळदेवी असेल तिला जाऊन या. असं तुम्ही बेसिक गोष्टी तरी करा. त्यातूनही जर नाही फरक पडला तर बघता येतं. मग ते तुम्हाला, तुम्ही पारायण स्वामींचं नामस्मरण घेत राहिलात आणि मठात, तर कुठून तरी तुम्हाला मार्ग येतो आणि ते प्रश्नांचं उत्तरही मिळतं आणि ती गोष्टही घडते. किंवा म्हणजे असं नाहीये की ते होणारच नाही. एक साधारण थोडंसं 6-7 महिन्यात ती गोष्ट होते, किंवा काही काही लोकांना वर्ष लागतं, 1.5 वर्ष लागेल, पण तुम्ही तुमचे कुळाचार कुळधर्म करा. बेसिकली याच्यात महत्वाचे असतात ते टाक, की घरात टाक आहेत का, मोठ्या घरी टाक आहेत का, तिथं तुम्ही जाता का पाया पडायला, घरात कुणाकडे परडी आहे का ते बघा. तुळजापूरची परडी ज्यांच्याकडे तुमच्या घरात कुटुंबात असेल तर ती जाऊन भरून या वर्षातनं एकदा तरी. तुम्ही तुमचं जे काही आहे कुळाचार कुळधर्म जर सुटले असतील चुकून ह्या रोजच्या तुमच्या काही प्रवासांमुळे म्हणा, तर ते करायला सुरू करा. जवळजवळ 50% प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील इथेच. अच्छा. तुम्ही आम्हाला हे पण सांगता बऱ्याच वेळा की जप, तप, पारायण याशिवाय आपण जे कर्म करतोय त्याला खूप महत्व आहे. हो. तर सत्कर्म म्हणजे काय हे एक मला हवं होतं. आणि दुसरं म्हणजे बऱ्याच वेळा सिच्युएशन अशी येते की कळत नकळत तुमच्या हातून एखादं चुकीचं कर्म घडतं. मग असं जर घडलं तर त्यावेळेस मग काय करायला पाहिजे? म्हणजे आपण जसं म्हणतो की लोक अगदी महाराजांचे नामस्मरण करतात आणि मग बाहेर जाऊन कोणाला तरी काहीतरी बोलतात उद्धटपणे. तर ह्याच्यात म्हणजे तुम्हीच विचार करा की हे योग्य आहे का, किंवा आपण बाहेर जातो आणि काही गोष्टींमुळे खोटं बोलतो, किंवा एखाद्याचा अपमान करतो, एखाद्याला शिवी देतो,
तर मग तुम्ही इकडे जप करताय आणि तिकडे जाऊन असं वागताय. तर थोडंसं माझं म्हणणं आहे की आपण आपल्या गुरुनी जे काही मार्ग दिलेत, तर स्वामींना काय आवडायचं, की स्वामी काय म्हणतात, "अरे षड्रिपू सोडा, अहंकार सोडा." तसं आपले संत परंपरा महाराष्ट्रात खूप मोठी आहे. ज्ञानेश्वर माऊली आहे, तुकाराम महाराज आहेत, एकनाथ महाराज आहेत. म्हणजे संत परंपरा ही म्हणजे महाराष्ट्राचं तर भाग्यच आहे. आणि मी तर म्हणते कुठला व्यक्ती म्हणून गुरु कुणाला, मला तरी स्वामींचं एकच आहे, की व्यक्ती म्हणून कुणाला गुरु मानू नका. जे काही ग्रंथ आहेत, समर्थ रामदास आहेत आपल्याकडे, म्हणजे रामदासांनी जे समर्थ रामदास स्वामींनी जे काही लिहून ठेवलंय, ते तर म्हणजे अप्रतिम आहे. साधे मनाच्या श्लोकातूनच त्यांनी सगळं समजून सांगितलं जगाचा सार. किंवा श्रीधर स्वामींनी सांगितलंय, की "अरे संसार मी असं नाही म्हणत आहे, तू संसार करू नको. तू संसार करून बघ. म्हणजे तुला कळेल, की देव काय आहे आणि संसार म्हणजे आध्यात्मिक मार्गातला आणि संसारातला जो फरक आहे, तो संसार केल्यानंतरच कळतो, की दुःख संसारात किती आहे का नाही." त्यामुळे त्यांनी आपल्या गुरूंनी किंवा कुठल्याही संतांनी लग्न करू नका असं सांगितलेलं नाहीये. लग्न करता करता परमार्थ करा. तर कर्म चांगले करा, म्हणजे उगाचच कुणाशी भांडू नका, कुणाकडनं उगाचच पैसे घेऊ नका. जे काही तुम्ही वागता त्याचं एक थोडंसं ताळतंत्र ठेवा. आपल्या गुरुचं नामस्मरण घेताय आणि बाहेर जाऊन तुम्ही कसंही वागताय, तर ह्याच्यावर तुम्ही स्वतःवरती थोडंसं एक वाटलं पाहिजे ना, की नाही हे खरंच स्वामींचे भक्त आहेत किंवा स्वामींचे सेवक आहेत किंवा हे नामस्मरण करतात, हे तुमच्याकडे बघून वाटलं पाहिजे. पण जर तुम्ही बाहेर गेल्यानंतर उद्धटपणे वागत असाल आणि तुम्हाला तुम्ही जी सेवा करता त्याचा अहंकार असेल, किंवा कर्म करताना फक्त मी आणि माझी मुलं, मग आई-वडिलांना न बघणे किंवा आलेल्या पाहुण्यांना, मित्रांना, फॅमिलीमधल्या लोकांना कसंही बोलणे, त्यांच्या वेळेला मदत न करणे. मी असं नाही म्हणत आहे, की तुम्ही सगळंच मदत म्हणून द्या. पण जर एखाद्याला गरज असेल, की त्याच्या घरात अन्नच शिजवायलाच पण पैसे नाहीत, तर मग तुम्ही अन्नदान करा. असं छोट्या-छोट्या गोष्टीत तुम्ही लक्ष द्या, की नाही आपल्या घरी आलेला पाहुणा व्यवस्थित जेवून त्याचा मान-सन्मान करा. तो पाठ फिरली, की "अरे उगाच आला होता." असं मग एक तर आधी तुम्ही ते नातं होईल तर तेवढं प्रामाणिक राहा. आपल्या पत्नीबद्दल म्हणजे वाईट बोलणे, स्त्री शक्तीचा अपमान करू नये हे स्वामी नेहमी सांगतात, की स्त्रियांना खूप मान देतात कारण का ती आई असते. आणि स्वामी स्वतः म्हणतात जगदंबेला आई. त्यामुळे महाराजांकडे स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन खूपच वेगळा आहे. म्हणजे ते खूप प्रेम करतात. प्रत्येक स्त्री ही खूप आईसारखी आहे ते म्हणतात आणि तिचं महत्व खूप आहे. त्यामुळे प्रत्येक जे कोणी स्वामीचे भक्त असतील त्यांनी आपल्या पत्नीला अप्रतिम मान द्यावा, सन्मान द्यावा आणि आपल्या मुलीलाही. म्हणजे कोणी असेल, घरात जी स्त्री आहे तिला खूप सन्मानाने वागवा, की असं तुम्ही एकीकडे स्वामींचा जप करायचा आणि दुसरीकडे पत्नीला बोलायचं काही पण, हे योग्य नाही. किंवा मदिरा म्हणजे घेतात लोक आता दारू वगैरे, पण ठीक आहे आता हा ज्याचा त्याचा वेळ. पण तरी तुम्ही स्वामींचं नामस्मरण करताय तर थोड्या काही गोष्टी अवेअरनेसनी करा. की महाराज सिगरेट ओढतात म्हणून काही काही लोक असे मला बोलतात, महाराज नाही का सिगरेट ओढत. म्हटलं आता ते महाराज आहेत, आधी तुम्ही विष प्राशन घ्या आणि मग महाराज व्हा आणि मग सिगरेट ओढा. हे जे लोक कंपॅरिझन केलं ते थोडंसं लागतं म्हणाला, पण आता आपण प्रत्येकाला मी नाही समजून सांगू शकत. पण महाराज करतात म्हणून आम्ही करतो असं हे चांगलं नाही. पण स्वामींचं मत आहे की षड्रूपांवर तुम्ही जे काही म्हणजे उगाचच लोभीपणा करणं, म्हणजे 1 फ्लॅट झालाय, 2 फ्लॅट झालाय, 4 फ्लॅट, मग असं. आणि मग आपण बघतो की ती मुलं, मग त्यांचीच मुलं नंतर मग काही करायची त्यांची इच्छा नसते. आता जे काय आपण ऍक्सिडेंट झाले, लहान मुलांनी केले, तर ते का घडलं हे समाजाने विचार केला पाहिजे. आणि ज्यांची मुलं गेली ते लोक आज खूपच वाईट परिस्थितीतून. तर हे ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनी थोडंसं लक्ष दिलं पाहिजे, की सत्कर्माने हा पैसा आपण कष्टाने, आणि किती पैसा असला तरी दुःख आहेच. त्या मुलाकडे एवढी मोठी गाडी होती आणि ते जे काही झालं, तर ते त्या आई-वडिलांनाही दुःख झालं त्या सगळ्या गोष्टीतनं. म्हणून पैसा आला आणि सुख येतं हे गॅरंटी नाहीये. त्यामुळे कर्म चांगले करा. कारण का तुकाराम महाराज पण म्हटलेच, की शेवटचा दिवस गोड व्हावा. आणि म्हणतात ते, की आपली थोडं तरी शिदोरी चांगल्या पुण्य कर्माची आपल्या जवळ असावी. असं त्यांचं, आपल्या संतांचं जे म्हणणं आहे, की कर्म म्हणजे पुण्य म्हणजे चांगलं काम करा, की वेळेवर लोकांना मदत करा, अन्नदान करा. स्वामींचं हे खूप मोठं आहे, की अन्नदान करा. कुठे एखादं मंदिरचं बांधकाम चालू असेल तर तिथे थोडेसे पैसे लावा. काही फरक पडत नाही. मी तुम्हाला देतोच परत. तर असं आहे, की त्यांचं कर्मावर हे, की चांगले कर्मही करा. नुसतं माझं जप नका करू. कारण का पुढच्या जन्मी परत हे आहेच ना. तुम्ही जे कर्म केलेलं आहे त्याचं तुम्हाला फळ मिळणार आहे.
कर्माचा सिद्धांत एकच आहे, जे तुम्ही कर्म कराल त्याचं ते फळ मिळणारच मिळणार. असं बरोबर. गीतेतही सांगितलंय. तुम्ही कर्म केलं ते मी केलं म्हणून केलं तर त्याचं फळ चांगलं, चांगलं कर्म केलं चांगलं फळ आहे, वाईट कर्म केलं वाईट फळ आहे. त्यामुळे फळ हे मिळणारच. त्यामुळे त्याच्यापासून पुढचा जन्म परत आहे. म्हणून दत्तगुरूंच्या आरतीत आहे की जन्म मरणाचा फेरा चुकवावा. तो केव्हा चुकेल? जेव्हा तेवढं नामस्मरण आणि तुम्ही जे काही कर्म करताय ते परमेश्वर करतो. मग परमेश्वर तर कुणाला वाईट बोलणार नाही. मग परमेश्वर चांगलेच कर्म त्या ह्याने तुम्ही वागा, की सगळीकडे स्वतःचा मी हा अहंकार थोडा कमी ठेवा. ठीक आहे, सगळ्या 4 लोकांना धरून चाला. माझं मी बघीन, माझं मी करीन. हे माझं मी काही नाही. मेल्यानंतर सगळ्यांना 4 खांदे लागतात. जरी अँब्युलन्स बोलवायची असली तरी 4 लोक लागतातच. जसं आपण बघतो काही ठिकाणी की आजी आजोबा मरून पडलेत आणि कोणी नाहीये. तर अशी वेळ येऊ नये की 8-8 दिवस तुमचा देह सुद्धा उचलायला कोणी नाही. तर असं होऊ शकतं. त्यामुळे इतकं पण हे वागू नका की मला कुणाची गरज नाही, असं नसतं. प्रत्येकाला हा अख्खा ब्रह्मांड को डिपेंडेंट आहे. इंडिपेंडेंट कोणीच नाहीये. झाडाला वेल लागते, वेलीला झाड लागतं. प्रत्येकाला लागतं. फूल आहे तर काटे पण आहेत. रंग आहे, सुगंध आहे, फुलंही पाहिजेत, पक्षी पाहिजेत. आपण असं नाही म्हणू शकत की पक्षी नको. आता पुण्यात चिमण्या दिसत नाहीत. इकॉलॉजी पण डिस्टर्ब होते. तर हे आपल्या लक्षात येतं की फुलपाखरापासून जसं खारीचं महत्व रामाच्या रामायणात आपण पाहिलं, खारीलाही महत्व असतं. तर एंटायर एन्व्हायरमेंट हे सगळं जे काही सृष्टी आहे ती कोडिपेंडंट आहे. ती एकटी स्त्री म्हणू शकत नाही की माझं मी बघते. एकटा पुरुषही म्हणू शकत नाही माझं मी बघतो. कारण का जन्म द्यायला तुझा वंश वाढवायला स्त्री पाहिजे आणि तिलाही तुझा त्याचा आधार पाहिजे. त्याशिवाय काही पुढे संसार होत नाही. निसर्गाचे चक्र आहे. त्याप्रमाणे मी इंडिपेंडेंट हे नाही होऊ शकत. आपल्याला 4 लोकांना सोबत घेऊन एकमेकांना साथ देऊन पुढे न्यायचंय. काही फरक पडत नाही. जशी 5 बोटं सारखी नसतात तरी प्रत्येकाचं एक कार्य आहे. तसंच घरातले लोक असतात. प्रत्येकजण आपापल्या परीने त्याचं कार्य. मग आपण एकमेकांना समजून घ्यायचं असतं. तिथं मी करतो म्हणून तो मोठेपणा जेव्हा येतो मग ते बाकीचे दुखावले जातात. तर आपल्याला जसं आपल्या घरातल्यांना सोबत न्यायचंय तसं आपल्या समाजातल्या आपल्या मित्र-मैत्रिणींना जे काही परिवार आहे त्यांनाही सोबत न्यायचंय. त्यामुळे जरा कोण काही बोललं की लगेच रुसायचं, फुगायचं नाही. समजून घ्यायचं. असाच आपल्याला एक समाज असतो. म्हणजे आधी घर, मग मित्र परिवार आणि त्याच्यानंतर एक सोसायटी आहे. सोसायटीचे काही नियम आहेत ते तुम्ही पाळा. तुम्ही समाजाला धरून पुढे चाला. असं सगळं माझं मी बघेन असं काही होत नसतं. अध्यात्मात जर प्रगती करायची असेल तर तुमच्या अहंकारावर कंट्रोल ठेवता आला पाहिजे असं तुम्ही सांगता. हम्म. पण तो अहंकार इतका सटल रीतीने नकळत कुठून कसा वर येईल ना कळतच नाही. हो. तर अहंकार न येणं हे शक्य नाही, पण तो आला आहे हे आपल्याला कसं कळेल? हा, तर ह्याच्यासाठी तुम्ही अवेअरनेस पाहिजे की बोलताना पटकन बोलू नये. अगदी रिॲक्शन आपण कोणी काय म्हटलं की लगेच रिॲक्शन किंवा त्याला लगेच समजवायला जातो किंवा अरे तू असं करायला हवं होतं की अगं तू असं का नाही केलं. आपण लगेच सल्ले द्यायला जातो. तर थोडं थांबा, श्वास, ब्रीथ. खरंच तुम्हाला बोलायची गरज आहे का? ती व्यक्ती तुम्हाला फक्त शेअर करतेय का तुमचा सल्ला मागतेय आणि खरंच तुम्ही सल्ला देण्याने त्यांचं आयुष्य बदलणार आहे का? तर हा आपला अहंकार असतो जो पटकन की अरे असं का नाही केलं, हे आपलं अहंकार पटकन पुढे येतो. तर थोडं अवेअरनेस आणि ह्याच्यात एक गोष्ट आहे की जेवढं नामस्मरण वाढतं, नामस्मरण करताना तुम्ही तेवढ्या अवस्थेत इतक्या प्रेमाने ते केलं पाहिजे. नाहीतर बऱ्याच वेळा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ इतक्या फास्ट. अरे पण तुम्ही तिथे बसून शांत. आधी सुरुवातीला असंच होतं. मग हळूहळू तुमचं मन त्याच्यात लागतं. मग जेव्हा नामस्मरण वाढतं तेव्हा हळूहळू आपले षड्रूप कमी व्हायला लागतं. तर अहंकार हा अवेअरनेस तुम्ही जेव्हा उत्तर देता तेव्हा बोलायच्या आधी 2 वेळा विचार करा आणि ते कन्स्ट्रक्ट करा सेंटेन्स. आधी तुम्हाला जे बोलायचंय आणि मग बोला. उगाच आपलं बोलायचंय म्हणून फटकन बोलून जाऊ नका. ह्याच्याने काय होतं, ह्याच्याने मन दुखावली जातात आणि स्वामी म्हणतात त्या मनात जो राम आहे ना तो मीच आहे ना, मग मीच दुखावला जातो. म्हणून आपण जेव्हा समोरच्याला बोलतो तेव्हा त्याच्यात टचकन पाणी येतं डोळ्यात. मग तिथे कोण दुखवलं गेलं तर तुमचा रामच दुखवला गेला. मग तुम्ही तुमच्या रामाला का दुखवताय? मग शांत राहा ना. 10-15 मिनिटांनी तुम्ही विचार करा की इथं काय आहे, मी बोलणं जरुरीचं आहे का? तो आपले अहंकार मी असा, मी तसा हे असं आहे. हो बाबा, शांत राहा. एक आहे तुम्ही एक वेळ थोबाडीत द्या. एक वेळ फटका मारा. पण कुणाच्या डोळ्यात अश्रू आणू नका. मग त्याचा हिशोब खूप मोठा आहे. तो तुमच्या रामाला लागतो. राम तुमच्या मनात आहे. आणि तुम्ही बघा माणूस मारल्यावर एक वेळ जोरात रडत नाही.
पण माणसाला बोललं ना कोण की तो असा टचकन रडतो, त्या डोळ्यात पाणी येतं. तर महाराजांना म्हणायचं असतं की देहाला काही होत नाही, पण ज्या मनाला लागतं ते मनाला का लागतं, कारण का तिथे राम आहे. आणि तो राम का रडतो की अरे तुझ्यातही मीच आहे आणि ह्याच्यातही मीच आहे, पण तरी तू मला बोलतोयस. म्हणून ते असं असतं की नका बोलू. असं स्वामींचं म्हणणं आहे की तुमच्या अहंकाराला थोडंसं आवर घाला, सगळीकडेच मी करू नका. महादेवांनी जेव्हा आपले ते दक्ष राजाचं प्रजापतीचं तर ते मेंढा कापलं, मेंढ्याचं जे दाखवलं तर त्यांनी ते प्रतीकच दाखवलं की तुमचा अहंकारच परमेश्वर नाश करत असतो. तर हे प्रतीक म्हणून म्हणा किंवा खरं जी काही गोष्ट आहे ते घ्या की त्यांनी त्याचा गळा का कापला, तर त्याला अहंकार खूप झाला होता. इव्हन ब्रह्मदेवांचं पण त्यांनी हे हो, केलं. हो. तर ते 5 वर्षे आहे. याच्यासाठीच केलं की अहंकार, की तुम्हाला खूप अहंकार झाला की परमेश्वर, रावणाची गोष्ट आहे आपल्याकडे, अशा आपल्या ह्याच्यात खूप उदाहरणं आहेत की जिथं रावणाचा वध झाला अहंकारामुळे झाला, दुर्योधनाचा नाश झाला अहंकारामुळे झाला. तर हे अहंकार खूप वाईट गोष्ट आहे आणि स्वामी तेच म्हणतात की अहंकार करू नका, कारण का हा देहासाठी तुम्ही जे काही करणार आहे, हा देह जाणार आहे, त्यामुळे अहंकार करू नका. म्हणून महाराजांचं म्हणणं असतं की थोडं शांततेने घ्या, तुझ्या नशिबात आहे आणि तुझ्या प्रारब्धात जे आहे ना ते तुला मिळणारच आहे. त्यामुळे त्याच्याकडे आहे आणि माझ्याकडे नाही म्हणून तुम्ही अपमान करणार, किंवा माझ्याकडे आहे आणि त्याच्याकडे नाही म्हणून तुम्ही त्याचा अपमान करा, हे योग्य नाही. कारण का रातोरात मध्ये महाराज एखाद्याला रंकापासून राजा करू शकतात. जसं श्रीपाद श्रीवल्लभ गुरुचरित्रात जसं आहे हो. की तो परीट असतो आणि त्याला पुढच्या जन्मात महाराज अगदी राजा करून टाकतात. तर हे देव कधीही करू शकतात, त्यामुळे गुरु कधीही करू शकतात. आणि स्वामींचं म्हणणं असतं तुझ्या प्रारब्धाप्रमाणे तुला मिळालेलं आहे, तुझ्या कर्मानी, पूर्वकर्मानुसार मिळालेलं आहे, त्याचा तू अहंकार करू नकोस, ते कधीही जाऊ शकतं. पूर्ण समर्पण किंवा सरेंडर, हे गुरुला नक्की याच्यात काय अपेक्षित आहे? तुम्हाला काही मागू नकोस, जे चाललंय ते माझ्या इच्छेनेच चालू आहे. गुरुची हेच असतं की तू मला काहीच मागू नको, तू फक्त नामस्मरण घ्यायचा, जे काही चालू चालू आहे ते माझ्या इच्छेने चाललं आहे, ते चालू दे. त्याच्यामध्ये तू असं हे मागू नको की महाराज हे संकट नको, किंवा मला लवकर बरं करा, किंवा हा राग नको, माझ्या मुलाला नोकरी लावा, माझ्या मिस्टरांचं असं करा, धंदा चालू देत. हे मग तुम्ही परत आध्यात्मिक मार्गात जसं आपण म्हणू त्याला सरेंडर नाही म्हणत, मग ते ट्रान्झॅक्शन झालं. झालं, बरोबर. तर ते व्यवहार झाला देवाशी. तर ते स्वामी म्हणतात की आता ठीक आहे, सुरुवातीला संसार असतो, पण 70 पर्यंत जर तुम्ही म्हणत असता माझा नातू होऊ देत, मला नात होऊ देत, आणि त्यांचं म्हणजे हे खूप झालं, कुठेतरी हे संपवा. तर महाराजांचं म्हणणं असतं साधारण 30-35 पर्यंत हे बस स्टॉप करा, आणि मग आध्यात्मिक मार्ग म्हणजे नामस्मरण घ्या आणि करत राहा, जे आहे ते चालू देत. मी आहे, माझं लक्ष आहे, मी काळजी घेतोस, भिवू नकोस. मी जे महाराजांचं आपलं वाक्य आहे, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी, ह्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवा. पण आपलं कसं असतं की हो मी महाराजांचं करतो, पण आपल्या डोक्यात विचार थांबत नाहीत, किंवा आपण प्रयत्न करत राहा, कष्ट करत राहा, तुमचे जे काय आहे प्रयत्न करायला लागतात ते 100% करा. तिथे महाराज असं नाही म्हणत की तू घरी बस, आणि आपण लोक आपल्याकडे एक म्हण आहे, असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी, असं काही महाराज म्हणत नाहीत. ते म्हणतात कष्ट कर, कर्म कर, जे काही संकट येईल त्याला सामोरे जायची ताकद आणि बुद्धी मी देईन, मी तुझ्या पाठीशी आहे. फक्त आता जर आध्यात्मिक मार्गात जेव्हा तुम्ही येता तेव्हा मागणं कमी करा, ट्रान्झॅक्शन कमी करत जावा, आणि नामस्मरण करत राहा, आणि ते करतात पुढे त्याचे अनुभव तुम्हाला येतील आणि समजतील. पण ट्रान्झॅक्शन बंद करा, असं महाराजांचं म्हणणं असतं. माझ्यावर प्रेम आहे ना, मग सारखं मागू नकोस, असं असतं ते की सारखं मागू नकोस, मी देतोय. प्रत्येकाला घरामध्ये तुम्ही तांब्याच्या तांब्यात पाणी आणि वर नारळ असा कलश घरात ठेवावा असं सांगता देवघरामध्ये, तर त्याच्या मागे काय महत्व आहे त्याचं? तर हे महाराजांनी जे ह्या गादीवर येतात तर हे सुरू केलेलं आहे की जिथे तुम्ही, जसं तुम्हाला सगळ्यांना अनुभव आला असेल हो, की त्या कलशावरती मग वेगवेगळे येतात. वेगवेगळे आपोआपच त्याच्यावरती वेगळे आकृत्या, चेंजेस, आकृती येते, किंवा कधी कधी भंडारा आपोआप दिसायला लागतो. तर हे स्वामींनी सुरू केलंय की त्यांचं अस्तित्व जाणून देण्यासाठी की मी आहे, मी तुमच्या घरात येऊन जातो. हे देव जे कोणी असतील, जे काय आहेत, खंडोबा आहेत, आईसाहेब आहेत, तर त्या, आणि तुम्ही फक्त त्या सगळ्या कलशावरती चिलट येतात. तर हे स्वामींनी सुरुवातीला ते ठेवायला लागलं की ते तू ठेव, आणि मग त्याच्यावरती 64 योगिन्यांपैकी ज्या काही चिलट्याच्या स्वरूपाने येतात
ते लक्ष ठेवून मग ते सगळं रिपोर्टिंग स्वामींना करत असतात आणि देवांनाही करत असतात. तर असं तो कलश त्याच्यासाठी महाराजांनी दिला. त्यामुळे जे कोणी गादीवर येतात त्यांना महाराजांना एक कलश देतात. तर कलशाचं सायंटिफिक रूप म्हणजे त्याचं पंचतत्व पाणी हो आहे, हो हो तसंही आहे स्पेस. बरोबर. पण ते तर एक लॉजिकल रिझन आहे. आणि नारळ सगळे ठेवतात का, तर त्या नारळावर जे काही असेल ते निगेटिव्ह एनर्जी नारळावर जावी. आणि बऱ्याच वेळा तुम्ही सांगता की हो. हा आमचा फुटला किंवा दुभंगला किंवा काहीतरी खराब झालाय त्याला, मग ते हे निगेटिव्ह एनर्जी पण एक त्याची ताकद आहे, बिकॉज ऑफ इट्स नॅचरल टेंडन्सीज, की ते ओढून घेतं. आणि महाराजांचं म्हणणं आहे की कलश तुम्ही ठेवा, त्याच्यावरती सगळं महाराज मग त्याच्यावरती ते चिलट जे काही 64 योगिन्यांपैकी आहेत ती चिलट येऊन ते सगळं तुमच्या घरात काय चाललंय, काय ठीक आहे ना सगळं, असं ते ऍक्च्युली रिपोर्टिंग नंतर असतं देवांना. त्यामुळे ते ठेवावं. तसंही ठेवा तुम्ही. आई जगदंबेचा आशीर्वाद असतो कलशावरती. तर त्यामुळे सगळ्यांना मी सांगते की पाणी व्यवस्थित त्याच्यावर ठेवा. एक कलश घ्या, त्याच्यावरती त्याच्यात पाणी ठेवा, पाण्यात हळद, कुंकू, सुपारी, 1 रुपया. हेही मी सगळ्यांना सांगेन की ज्यांच्याकडे जर काही वाटत असेल तुम्हाला की नेगेटिव्हिटी आहे, तर त्यांनी तुम्ही ते कलश घ्या, त्याच्यात पाणी ठेवा, एक नारळ घ्या, वरती असं शेंडी त्याची वर येईल असं बघा, ते ठेवा, त्याला भंडारा आणि कुंकू लावा आणि ठेवत जा घरात. आणि बऱ्यापैकी ते एनर्जीज ऍक्टिव्हेट होतात. म्हणजे असं झालंय आजकाल काही सांगायला वेगळं हे आहे थोडा, पण चिलट दिसलं ना कलशावर की असं एक वेगळा आनंद होतो की एक चला कॉन्फिडन्स की येऊन गेलं. येऊन गेलं, आईसाहेब कुठल्या तरी रूपात येऊन येऊन गेलं. गेल्या. आत्ताच्या तरुण पिढीचे प्रॉब्लेम्स फार वेगळे आहेत. म्हणजे एक रॅट रेस आहे किंवा प्रत्येकालाच खूप एक आसुरी जिद्द झाली आहे की एक फ्लॅट आहे तर मला 2 का नाही, किंवा प्रत्येकाला घरात वेगळी गाडी पाहिजे. अशा ह्याच्यापासून ते झटपट सगळ्यांना श्रीमंत व्हायचंय. अपयश पचवण्याची मानसिकता आजकालच्या पिढीमध्ये तेवढी राहिली नाहीये. हम्म. आणि अशा म्हणजे या वयोगटातल्या मुलांना देखील मी गादीवर आलेलं पाहिलेलं आहे. हम्म. आणि ही नवीन पिढी देखील तुम्ही सांगितलेल्या काही गोष्टी फॉलो करून त्यांच्यात झालेला पॉझिटिव्ह बदल किंवा त्यांच्या सुटलेले प्रॉब्लेम्सही मी बघितलेले. तर या नवीन पिढीला तुम्ही अध्यात्म आणि सायन्स ह्याच्यानी कसं हे सांगाल की सायन्स इज जस्ट वन पार्ट ऑफ अध्यात्म. म्हणजे ह्याच्या मी सांगते ना, हे आपल्याला जेवढं दिसतंय, जे कळतंय ते सायन्स, आणि त्याच्या पलीकडे जे काही कळत नाहीये दॅट इज आपण म्हणतो गूढ शक्ती आहे. बरोबर. तर हे खूप बियॉन्ड आहे. तर सायंटिफिकली काय कळतं, हा ऑक्सिजन आहे हवेत, तुम्हाला शिकवलं गेलं, मग दिसतोय का? दिसत नाही ना ऑक्सिजन, की हा ऑक्सिजन आहे असं कुठे दिसत नाही, बरोबर. पण मग आपण देव आहे का हे दाखवा म्हणतो, मग ऑक्सिजनही दाखवा. पण तुमच्या शरीराला कसं कळतं की ऑक्सिजनच घ्यायला पाहिजे, आणि हे तुम्ही कसं मांडता की आपण ऑक्सिजनच घेतोय? तर सायन्स इज टू स्मॉल इन फ्रंट ऑफ व्हॉट एव्हर इज हॅपनिंग इन दिस वर्ल्ड. सायन्स हा फक्त एक ज्याचा आपण शोध लावलाय. इलेक्ट्रिसिटी नव्हती असं नाहीये, बरोबर, वीज चमकतच होती, फक्त त्याचा इलेक्ट्रिसिटीचा आईन्स्टाईननी शोध लावला. बरोबर. तर जे आहे, जे दिसतं, जे माइंडला पटलंय ते सायन्स आणि लॉजिक, आणि जे बियॉन्ड आहे ते गुड आहे. अजून खूपच गुड आहे ना, सगळ्याच गोष्टी खूप अजून लोकांसमोर आलेल्याच नाही आहेत. म्हणजे असं आहे. तर माझं म्हणणं आहे की ठीक आहे, सायन्स आणि लॉजिक ह्या पिढीला, नवीन पिढीला तुम्ही त्याच्याकडे सायंटिफिकली लॉजिकली आई वडिलांना तुम्ही विचारता का की मी तुझ्याच पोटी का जन्माला आलो? आलेत ना, आता तुम्ही त्यांना कसं एक्सेप्ट केलं, तिथे तुम्ही ते डाऊट घेताय का की तुम्हीच का माझे आई वडील झाले? नाही. तसंच देव आहेत, ते स्वरूप माना, त्यांच्याकडे जा, तुम्ही त्यांना मानायला सुरू करा. काही समथिंग इज बेटर देन नथिंग. त्यामुळे कुठेतरी मस्तक टेकवायला शिका आणि आशीर्वाद घ्यायला शिका. माझं म्हणणं आहे की सीक ब्लेसिंग्स, म्हणजे त्याच्यात वाईट तर काही नाहीये. म्हणजे जर तुम्ही स्वामींच्या पादुकांवर डोकं ठेवाल तर ते तुम्हाला आशीर्वादच देणार. देवाकडे गेलात आणि नमस्कार केलात तर ते देव तुम्हाला आशीर्वादच देतात. आई वडिलांच्या पाया पडलात तर आशीर्वादच मिळणार आहे. सो वाय नॉट सीक ब्लेसिंग्स? मग ठीक आहे ना, सध्या सगळं लॉजिक सायन्स ठीक आहे, सगळं आपापल्या जागी योग्य आहे, पण ब्लेसिंग्स वाया जात नाही. तर माझं नवीन पिढीला म्हणणं आहे की टेक ब्लेसिंग्स, सीक ब्लेसिंग्स, इट्स नथिंग रॉंग विथ इट. एक्सेप्ट, इफ यू आर एक्सेप्टिंग सायन्स विथ ओपन हार्ट, वाय डोंट यू एक्सेप्ट गॉड विथ ओपन हार्ट? तर माझं त्यांना म्हणणं आहे की प्लीज इतकं तुम्ही त्याच्याबद्दल प्रश्न विचारू नका. जसं बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही सायन्सला एक्सेप्ट केलंय,
इस्रो म्हणजे आपण सॅटेलाइट्सला एक्सेप्ट केलंय, तसंच तुम्ही आपले ग्रह ताऱ्यांचा जो काही अभ्यास झालाय, जो आपली ऑस्ट्रोलॉजी एवढी प्रगत आहे, ॲस्ट्रॉनॉमी, आयुर्वेद, हे आपल्या ऋषीमुनींनी खूप अभ्यास केलेला आहे. त्यालाही तेवढ्याच ओपन हार्टली एक्सेप्ट करा आणि देवालाही थोडी जागा द्या मनात, काही हरकत नाहीये. तो आहेच, त्यामुळे त्याला तुमच्या एक्सेप्टन्सची गरज नाहीये, पण तुम्ही त्याला एक्सेप्ट केलं तर सोपं जातं. जीवमात्रांची सेवा आणि अन्नदान याला स्वामींनी खूप महत्व दिलेलं आहे आणि तेच डोळ्यासमोर ठेवून तुम्ही अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ फाउंडेशन नावाने ट्रस्ट सुरू केला 2 वर्षापूर्वी. हो. आणि त्या ट्रस्ट मार्फत आतापर्यंत वृद्धाश्रम आहे किंवा हो. अनाथ आश्रम आहेत, HIV म्हणजे जिथे HIV मुलं, अनाथ मुलं आहेत अशा ठिकाणी, अशा बऱ्याच ठिकाणी आतापर्यंत आपण अन्नदान केलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांना वस्तूच्या स्वरूपात मदत केलेली आहे. त्र्यंबकेश्वरच्या इथे पोंगाटवाडी म्हणून एक आदिवासी पाडा आहे, तिथे गेले 3 वर्ष आपण तो दत्तक घेतलाय आणि तिथल्या मुलांच्या शालेय साहित्य देणं किंवा अगदी चपला इथपासून त्यांना एक खुराक मिळावा महिन्याला म्हणून अगदी गुळदाण्यांचा खुराक देखील आपण बऱ्याच वेळा तिथे पोहोचवलेला आहे. नंतर तिथल्या पाण्याचा प्रॉब्लेम थोड्याफार प्रमाणात सॉल्व्ह करता यावं म्हणून आपण त्यांना ते वॉटर रोलर्स दिलेले आहेत. तर या सगळ्या अशा अनेक ऍक्टिव्हिटीज तुम्ही करताय. मग समाजाचं ऋण फेडण्यासाठी म्हणून प्रत्येकाने काय करावं असं तुम्ही सांगा? समाजाचं ऋण तर जसं एकाने सांगितलं, तुम्ही 100 रुपये कमवत असाल तर समाजाला तुम्ही त्यातले 10 रुपये तरी दिले पाहिजे. तर आपणही ह्या समाजाचा भाग आहोत. ते त्यांच्या कर्मानुसार जगतायत, पण म्हणून आपण त्यांना अगदी हे नाही, वाळीत टाकल्यासारखं करू नये. कारण का कुठेतरी त्यांनाही एक आशा असते आणि जसं तुझ्यात राम आहे, माझ्यात राम आहे आणि सगळ्यांच्यात तो परमेश्वराचा एक अंश आहे, तर आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळे सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे की तुम्ही जे काही वर्षभर तुमची सॅलरी असेल त्यातला एक थोडासा एक भाग समाजाचं, कुणाला एखाद्या मुलीचे डोळे पुसा, तिचं शिक्षणाला मदत करा, एखाद्या घरात अन्नदान पोचवा, त्यांचं पोट भरेल याची काळजी घ्या. अशा छोट्या छोट्या खूप लागत नाही, किराणा 1000 रुपयाचा असतो, फार फार तर 2-2.5 हजाराचा. तेवढी आपली वर्षभरातनं कुणालाही द्यायची आपली कपॅसिटी असते, तर आपण ह्या समाजाला देणं लागतो. आणि हे सत्कर्मच आपण म्हणतात ना, मी जसं मगाशी म्हटलं की काही पुण्याचे कर्म आपल्या गाठीशी असावेत, काही चांगले कर्म आपल्या गाठीशी असावेत. मग जेव्हा आपल्यावर एखादं संकट येतं तेव्हा आपण म्हणतोच ना की नाही बाबा, पुण्यकर्म कुठेतरी कामी आले, तर हे कुठे ना कुठेतरी नक्कीच हे कॅल्क्युलेट होत जातात आणि ते कुठेतरी कामी येतं. त्यामुळे आपण आपलं कर्म करत जायचं. की आपल्याला वाटलं ना की चला आपण आज अक्कलकोटला गेले, तिथे 501 रुपये अन्नदानाला द्या, काही फरक नाही पडत. किंवा कुठेही गेलात की आपण लगेच मंदिरात गेलो की हे लोक पैसे लुटतात, तुम्ही एवढे स्टेटमेंट्स हाय करू नका. तुम्हाला द्यायचे तुम्ही द्या, तुम्हाला वाटलं तर तुम्ही द्या, जिथे वाटेल तिथे द्या. मग NGOsला द्या की जिथे ते अन्नदान करतात, वृद्धाश्रमात द्या, असं कुठे जिथे तुम्हाला योग्य वाटेल तिथे द्या. तर आपण समाजाचा एक भाग आहोत आणि समाजाशिवाय आपलंही काही अस्तित्व नाहीये. आपण समाजाला देणं लागतो. माझं नका करू सगळंच. एका ह्याच्यानंतर सोसायटी हॅज गिव्हन यू एव्हरीथिंग, नकळत दिलेलं असतं, ते आपल्याला जाणवत नसतं, ते व्यक्त होत नाही किंवा असं प्रकट होत नाही की सोसायटीने आपल्याला काय दिलंय, पण एक दिलेलं असतं, सहज दिलेलं असतं. एक सिक्युरिटी असते, एक मानपान असतो, तुम्हाला समाजात मानपान जो काय मिळतो तो समाजच देतो ना. असं आपण त्या समाजालाही काहीतरी देणं लागतो, म्हणून आपण समाजाला देणं लागतोच. तर जे काही तुमच्याकडे ज्ञान असेल तर ज्ञान द्या, वेळ असेल तर वेळ द्या, पैसे असतील तर पैसे द्या, जे काही असेल आपल्या ह्याच्यातल्या थोडंसं आपलं घरचं बघून. मी असं नाही म्हणते की सगळं तुम्ही दान करा, एक थोडासा भाग म्हणून, मदत म्हणून नक्कीच द्यावं. आता 2 महिन्यापूर्वी तुम्ही नागपूर जवळ भेंडाळ्यात एका छोट्या गावामध्ये महाराजांचं मंदिर, स्वामींचं मंदिर बांधायला सुरुवात केली आहे. एक छोटासा मठ तिथे तुम्ही बांधताय. तर त्याच्याबद्दल सगळ्या आपल्या प्रेक्षकांना माहिती सांगा आणि नागपूर का, हेही मला हवं आहे. तर बेसिकली माझे मिस्टर नागपूरचे आहे. तो हा जो काही देवाचा प्रवास झालाय त्याच्यात त्यांच्याही फॅमिलीचा खूप हातभार आहे. आता मी हे कसं आहे, ह्याला खूप मोठी, खरं तर खूप आपले एपिसोड्स होतील, तर मी शॉर्टकट मध्ये सांगते. माहेरून सणस आडनाव, नागपूर सासरवरून अतकरी, टोक आहेत दोघंही.
त्यामुळे लग्न झालं. आणि हे लग्न झालं हे देवाची इच्छा म्हणूनच लग्न झालं. कारण का माहेरून सणस देशमुख हे लोक, ह्यांना नागपूरचं स्थळ म्हणजे येणं मला आणि ते लग्न होणं हा एक मोठा एक गोष्टच आहे. आणि माहेरून माझे जेव्हा सणस आम्ही राहतो तो वाडा पूर्वी तिथं शेजारी एक यल्लम्माचं मंदिर आहे. आणि ती माझ्या पंजोबांनी जी जागा घेतलीये त्या जागेवर जोगतीन लोक पाल टाकत राहायचंय. आणि जेव्हा माझ्या आजोबांनी ती जागा दिली तेव्हा घेतली त्यांच्याकडनं विकत, त्यांनी आनंदाने दिली. कारण का तेव्हा जागेचे काही असे विषय नव्हते, अवेलेबल असायचे. तर स्वारगेटला आमचा वाडा आहे. तर तेव्हा त्यांनी त्या जोगतीन लोकांना सांगितलं की ठीक आहे, आमचा वाडा बांधून झाला की आम्ही तुम्हाला एखादी तिथे राहायला खोली देऊ. आणि तेही हो म्हटले. तो विषय झाला. पण नंतर असं ते लोक काही परत फार आले नाहीत आणि त्यांची सोय होत होती. तर त्यांनी कधी जागा मागितली नाही. माझ्या पंजोबांनी नाही दिली, आजोबांनी नाही दिली. अशा गोष्टीत असं झालं की माझ्या आत्याला जट आली. तर त्यांना काही कळलं नाही कशामुळे. त्यामुळे तिचा संसार काही नीट झाला नाही आणि ती काय आमच्या वाड्यातनं निघून गेली नाही. नंतर माझं लग्न झालं आणि माझं लग्न झालं तर त्याच्यातही प्रॉब्लेम्स होतेच. संसारात प्रॉब्लेम्स असतात, तर तशी मलाही जट आलेली आहे ते यल्लम्मा देवीची. आणि आईने सांगितलं की ती माझी जागा आहे आणि ती मला पाहिजे. आणि मग नंतर जेव्हा स्वामींचा दृष्टांत झाला तेव्हा स्वामी मला म्हटले की तुझा जन्म जो झाला तो नवरात्रातल्या पहिल्या दिवशी पहाटे 4 वाजता झाला. तेव्हा जगदंबा तुझ्या सोबत आली. त्यामुळे तुला लाईफमध्ये फार प्रॉब्लेम्स जे काही आले किंवा इतकं सहज जे काही मिळत गेलं ते त्याच्यामुळे. मग तेव्हा लक्षात आलं की माझे पंजोबा जे काही बोलले होते की तुला जागा देऊ, ती जागा अजूनही दिली गेली नाहीये. तर अजूनही ते चाललंय. ते वाड्यात आता पाडतील तेव्हा ते आईला जागा देतील. तर आईनी ती जागा आईला पाहिजे. तर हे कुणाला विश्वास नाही बसणार, पण हे परंपराने हे घडले आमच्या घरात की आज 3ऱ्या पिढीलाही तो देवीचा हे आहेच की आम्हाला जागा पाहिजे. आणि त्या हट्ट करून बसल्यात की तो शब्द तुम्ही दिला ना, मग ती जागा आम्हाला द्या. आणि दुसरी गोष्ट सासरकडून अशी झाली की जेव्हा स्वामींनी सांगितलं तर माझ्या सासरी 4-5 पिढ्या आधी खंडोबाचं खूप मोठं मंदिर होतं. आणि तिथे खंडोबाची पण मालकी निघायची आणि तुळजापूरच्या आईसाहेबांची पालखीचा मान होता. असं ते पण सेवेत होते चांगलं. पण कालांतराने त्यांनी ती सेवा सोडली. काही ते भावाभावांच्यात भांडणं झाली. त्यामुळे तिथे खंडोबा देवाचं काही करता नंतर बंद झालं. फक्त आज तिथे एक छोटंसं जागा आहे जिथं ते पूर्वी करायचे. आणि अशा त्या म्हणानी मग तिकडचाही सगळा ऱ्हास झाला. तिकडचंही पूर्ण कुटुंब खरं म्हणजे लयाला गेलेले आहेत. त्यांचं प्रगती झाली नाही. आणि तिकडूनही ते देवाचं इकडेच माझ्याकडेच आलं. आणि जेव्हा मी टाक हा प्रकार विषय शोधायला गेले तिकडे देव काय असतात, तेव्हा ते लोक म्हटले एक धुला बाबा आहे. तर मला काही कळलंच नाही आता धुला बाबा कुठे शोधू मी, त्याचं काय. मग नंतर जेव्हा स्वामींनी 2001 तेव्हा स्वामींनी फोन केले, अगं वेडे धुला बाबा म्हणजे भंडारा उधळणारा देव म्हणजेच खंडोबा. म्हणजे अशी स्वामींनी ती फोड केली की मग तेव्हा स्वामींनी मला सांगितलं की तुझ्या सासरकडचा हा इतिहास आहे की तिथेही खंडोबा होते. आणि भोसल्यांच्या घरी जी तुळजापूरची आई साहेब गेल्या ती नागपूरच्या भोसल्यांकडे गेली आणि तिथून ते तुम्हाला ती सेवा होती. असं तो सगळा प्रवास झाला. आणि मग ते पूर्ण बंद झाल्यामुळे मग ते मला सगळे ते त्रास झाले जे काय फटके बसायचे. मग आता ते मग 2022 मध्ये माझ्या नंदेची सोनबाई आल्या होत्या. मग महाराजांनी तिलाही आशीर्वाद दिला. मग तिच्या घरी महाराज म्हटले आता तू एक काम, मग तिच्या घरी महाराज म्हटले तिलाही टाक दे. जसे इथे टाक आहेत तसे तिथे टाक दिले गेले. आणि तिलाही म्हटलं तू स्वामींचा, महाराज म्हटले तिला सांग तू स्वामींचा फोटो लाव, माझा फोटो लाव. मग आम्ही तिथेही फोटो लावला. फोटो लावल्याबरोबर तिथे महाराजांनी खूप चमत्कार दाखवले, खूपच चमत्कार. म्हणजे पहिलं ते महाराजांची पिंड काढली महाराजांनी. आणि मग त्याच्यानंतर घरात सगळीकडे अत्तराचा सुगंध यायला लागला. त्याच्यानंतर घरात सगळीकडे भंडारा उधळायचे, पावलं उठायला लागली. जसे मी तुला ते आपण पाहिले सगळे की सगळीकडे स्वामींची पावलं वेगवेगळी, शंकर महाराजांची पावलं आहेत, देवीची पावलं आहेत, असे सगळे उठायला लागले. मग त्याच्यानंतर महाराजांनी मला तिकडे पाठवून आदेश दिला की तिकडे पण अशी जशी इथे मी गादी दिली आहे तशी तू तिकडे दे. मग त्याप्रमाणे त्यांच्या आदेशाप्रमाणे स्वामींची गादी, खंडोबाची गादी आणि आईसाहेबांची गादी असं तिकडेही सुरू केलं. मग महाराजांची मूर्ती आहे तिथे. मग 3 वर्ष ते आता झाले त्या गोष्टीला. तर 3 वर्षानंतर आता मग महाराजांना जेव्हा मी आता मग महाराजांचा आदेश आला की आता माझं मठ बांध. पण जागा हा खूप मोठा विषय. बरं पुण्यात तर शक्यच नाहीये.
पण ते म्हटले नाही, पुण्यात नकोच आहे मला, मला जर पुण्यात हवं असतं तर मी नागपूरमध्ये एवढे चमत्कार तुमच्या घरी दिले नसते. मग ठीक आहे, मग विचार केला. आणि एवढ्या 2 वर्षात काही माझ्या सासूबाई कधी म्हटल्या नव्हत्या की मठासाठी मी जागा देईन वगैरे. तर मग मी शांत होते. पण एक अतकरी कुटुंबावरती देवाचं कर्ज म्हणजे देवाचं ओझं आहेच. आणि ती जी जागा खंडोबाची आहे आणि स्वामींची आहे. मग शेवटी फायनली माझ्या सासूबाईंना काय वाटलं माहित नाही. तर अचानक त्या म्हटल्या, "ठीक आहे, तू इथेच मठ बांध, मी जागा देते." मग त्यांनी 2 गुंठे जागा दिली मठासाठी. मग त्या म्हटल्या, त्यांनी अगदी राजीखुशी दिली. म्हणजे स्वामींची 3 वर्ष जे स्वामी थांबले मठासाठी, तर मला कळायचं नाही. मी नेहमी म्हणायचे, "महाराज तुम्ही मंदिर लगेच बांधा आणि मठ बांधा म्हणणार होते. मग आता 3 वर्ष झाले तरी तुम्ही का आदेश देत नाहीये?" तर मग कळलं की महाराज म्हटले, त्यांच्यावरती कर्ज आहे तुझ्या अतकरी कुटुंबावरती, तुझ्या सासरच्या लोकांना, आणि जागा त्यांनीच द्यायची होती. पण ती जागा मला त्यांनी ती मनानी आणि स्वतःहून द्यायला हवी होती. मी मागणार नव्हतो. मग माझ्या सासूला मी काहीच बोलले नव्हते, तरी त्या स्वतःहून म्हटल्या, की "ही 2 गुंठे जागा स्वामींच्या मठासाठी आहे." आणि मग आता तिथे मग स्वामींनी सांगितल्याप्रमाणे मठाचं, खंडोबाची मी मूर्ती नेली आहे तिथे स्वामींच्या आदेशाप्रमाणे, आणि स्वामींच्या मठाचं काम सुरू झालंय. आणि तिथे खंडोबाचं म्हणजे जे आमचं कुळदैवताची जागा होती, ती त्यांनी परत घेतली. तर अशा तऱ्हेने दोन्ही घरचे, आता एका घराचं तर झालं त्यांनी त्यांच्या देवाला जागा दिली. आता माहेरच्यांचं चालू आहे. आता आईसाहेब परत ते आहेच, की आम्हाला आमची जागा द्या. आता इकडे यल्लमा देवीची जागा द्यायची आहे माहेरून, आणि सासरहून तर आता स्वामींनी आणि खंडोबाच्या आशीर्वादाने त्यांची त्यांची जागा घेतली. तर असं देवावर जे काही ओझं होतं, की जे शब्द दिले होते आमच्या दोन्ही कुटुंबांकडनं, जे शब्द दिले गेले, अशा रीतीने माझ्या देहाचा उपयोग करून हे दोन्ही घरचं जे काही कर्ज आहे ते स्वामींनी नील करायचे प्रयत्न करतायत. तर मी फक्त एक माध्यम आहे, आणि ह्याच्यातून त्यांनी जे काही करायचंय ते करून घेतलं आहे. त्यामुळे आपल्याला असं वाटत असतं, की हे असं का घडलं, किंवा हे म्हणजे आता मी स्वतः एवढं एज्युकेशन सेक्टर वगैरे मध्ये होते, आणि ह्या सगळ्या गोष्टींना खूप ऑफकोर्स विरोध झाला. घरातून, बाहेरून लोक हसले, चेष्टेचा विषय केला. बट एकच होतं, की नाही, स्वामी आहेत. त्यामुळे आता जी माझी सून आहे, भाची सून, तिलाही हेच प्रॉब्लेम्स येतात, की हे म्हणजे असं कुठे असतं का? असे देव बोलतात का? असे स्वामी येतात का? पण ते ठीक आहे. पण एक आहे, की आपल्याला वाटतं, की आपण करतोय किंवा आपण काही प्लॅन्स केलेले असतात. पण जे काही घडतं ते स्वामींच्या, म्हणजे मी एक जिवंत उदाहरण आहे, की वेअर आय वॉज लाइक अ व्हेरी टॉम बॉय, आणि एकदम बोल्ड होते, की काही नाही देव वगैरे. ठीक आहे, मी गणपतीला, पुणेकर आणि गणपती हे नातं खूप जुनं आहे. मी सारसबागेच्या गणपतीला अगदी मानायचे. पण त्या व्यतिरिक्त असं फार देवदेव नाही. कारण का पुणे हे शिक्षणाचं माहेरघर, त्यामुळे इथे कायम एक लोकांचं म्हणजे एक एज्युकेशन बाबतीतचं रिस्पेक्ट किंवा एक चर्चा, डिस्कशन्स हे कायम त्या लेवलनी झाल्या. स्पोर्ट्समुळे असल्यामुळे कायम बोल्ड, आणि असं कधी कुणाला घाबरत नव्हते. बट जो आज म्हणजे एक असोसिएट डायरेक्टर ऑफ वन ऑफ द कॉलेज, म्हणजे आय हॅव वर्कड इन टॉप कॉलेजेस, अँड देन फ्रॉम देअर टू एकदम 360 डिग्री, म्हणजे डायरेक्ट हे म्हणजे जे स्वामींनी म्हणजे कपाळाला भंडारा असतं, लेणं असतं, आणि कवड्यांच्या माळा, रुद्राक्षांची माळ, हातात बांगड्या, रुद्राक्ष, हे सगळं जे काही चेंज आहे तो गुरूंमुळे झाला, आणि कुणालाच वाटलं नव्हतं. माझे फ्रेंड सर्कल्सशी आता माझा फार कॉन्टॅक्ट होत नाही. ते काय विचारतात, काय तू करत असते देवाचं, एवढं देवदेव काय करते? पण आता मी त्यांना काही एक्सप्लेनेशन देऊ शकत नाही, कारण का ह्याच्यावर विश्वास नाही बसत लोकांचा. आणि ही परवापर्यंत देवाचं काही करत नव्हते ना, अचानक एवढं काय झालं, हाही लोकांना प्रश्न असतात, नातेवाईकांनाही प्रश्न असतात. लोक तुटली, फार लोक जरा तुटलीच, म्हणजे अशी जी रुटीन मधली होती, कारण का त्यांना काही हे पटत नव्हतं. आणि एवढी 1.5-2 लाखाची नोकरी सोडून घरी बसणं हे माझ्या आई वडिलांना नाही पटलं. आणि एक दृष्टिकोन, आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला, मुलं बदलली. मुलांना आता खूप गोष्टी त्यांनी अनुभवल्या, आणि त्यांनी, माझे भाच्या वगैरे स्वामींचं आता व्यवस्थित सगळी सेवा वगैरे करतात. त्यामुळे आनंद हा आहे, की सगळ्यांना चांगला मार्ग आपण देऊ शकलो. आणि अजूनही मी एकच सांगते, की ही सगळी स्वामी कृपा आहे. ह्याच्यामध्ये लॉजिक नाही मी सांगू शकत कुणालाच. मी लॉजिक एक्सप्लेन नाही करू शकत ह्याच्यामध्ये कुणालाच. एवढंच आहे, की जे काही घडतंय ह्या घरात, गादीवर जे काही होतंय ते फक्त स्वामी करतात. स्वामी, ह्याच्यानंतर खंडोबा आहेत, आणि देवी आहेत, जे आपले 3.5 शक्तिपीठ आहेत. ह्यांचं हे राज्य आहे, आणि ह्याच्यात व्यक्तिगत स्वाती म्हणून माझं काही नाहीये.
त्या कुणी जर मला विचारलं की हे असं का आणि तसं का, मी नाही उत्तर देऊ शकत. म्हणते हे तुम्ही अमावस्या पौर्णिमेला देवाला विचारा, मला ह्याच्यातलं काही माहित नसतं. त्यामुळे भूत पिशाच हे जे काय असतं हे देवांना माहिती असतं, ते कसं काढायचं. तुमचा कोडधर्म, तुमचे जे काही प्रॉब्लेम, ते सगळे मी म्हणते तुम्ही मला प्लीज फोनवर विचारू नका, मी काही सांगू शकत नाही आणि ते मला माहित नाहीये. त्यामुळे ज्या दिवशी गादी असते, गादीत तुम्ही देवाला विचारा, जे काही असेल ते प्रश्न तुम्हाला उत्तर देव देतील. त्यामुळे अशा तऱ्हेने आय एम जस्ट अ मीडियम. देव कर्माच्या मध्ये पडत नाही. जसं तू अनुभवलंस की इथे देव येतात तर आपण अळणी जेवण करतो देवांना, जे स्वामींच्या आज्ञेप्रमाणे, की देवाला सगळं अळणी जेवण असतं. खंडोबा कारण का स्वरूप घेऊन खाली आले होते महादेवाचं, म्हणून त्यांना सगळं चालतं. पण आपण आईसाहेबांना कधीच मिठाचं काहीच देत नाही. शेवयाची खीर, पुरणपोळीत तर आपण मीठ नाही टाकत. त्यामुळे देव तुमचं मीठ खात नाही. त्यामुळे तुम्ही देवाला जर काही जरी बोललात तुझ्यामुळे झालं, देव ते एक्सेप्ट करत नाही आणि ते रिजेक्ट करतात टोटली तुम्हाला. तू काही बोललास तरी ठीक आहे, हे कर्म तू केलं, ह्याचं फळ तू बघ. पण म्हणून गुरु पाहिजे. तर गुरु हे मीडिएटर देवापर्यंत तुम्हाला, म्हणजे गुरु मार्ग देतात, म्हणून गुरु पाहिजे. गुरुशिवाय मार्ग नाही. शेवटी मी एकच म्हणेन, गुरुशिवाय मार्ग नाहीये. त्यामुळे देवाचं, तुम्ही कुळदेवाचं करा, तुम्हाला गुरु भेटतील. गुरु परंपरा आणि ही खूप वेगळी आहे, त्यामुळे त्याला खूप पावित्र्य लागतं. त्यामुळे स्वामी समर्थ, शंकर महाराज, गजानन महाराज, श्रीपाद श्रीवल्लभ, नरसिंह सरस्वती, असे हे जी काही परंपरा आपल्याकडे आहे, रामदास स्वामी आहेत, ह्या सगळ्या, किंवा आपल्याकडे जे ग्रंथ आहेत, माऊली आहे, यांना तुम्ही गुरु करा, तर तुमचं आयुष्य खूप छान आणि सुंदर होईल. जे काही कर्माप्रमाणे काही संकट असतात ती येतातच, पण आपले गुरु ते जोडवतात. ते काय फार असं, पण ते तेवढं आपल्याला सेवा व्हायला पाहिजे. सेवा म्हणजे नामस्मरण, पारायण करा. तर अशा तऱ्हेने तुम्ही गुरुच्या जवळ जा, गुरुच्या चरणी राहा. आणि जसं तुझ्या वडिलांनी आपल्याला एक छान गोष्ट सांगितली होती की गुरुचा वेग इतका हे असतो, तेज असतो, की ते त्यांचा चेहरा आपल्याला दिसतच नाही, त्यांच्या फक्त पावलंच दिसू शकतात, की त्यांची पावलं दिसतात आणि ते निघून जातात. म्हणून जर आपण पाहिलं तर कुठल्याही दत्तगुरूंच्या ठाणी असेल किंवा स्वामींच्या इथे, तर पादुकांना खूप महत्व आहे. तर ह्याचं, जसं तुझ्या वडिलांनी आपल्याला ही गोष्ट सांगितली होती की त्यांचं तेज, आणि गुरुकडे बघू नये. जसं त्यांनी ते विष्णू जेव्हा लक्ष्मीवर बसले होते आणि तिकडून दुर्वास ऋषी येतात आणि ते त्यांच्या छातीवर पाय मारतात, तरीही ते त्यांचे पाय धरतात. तर ते गुरुने आपल्याला काही जरी शिक्षा दिली तरी आपण गुरुचे पाय धरायचे असतात, कारण का गुरु ही अग्नी स्वरूप आहे आणि अग्निशी कुणी खेळू नये. तर सगळ्यांना, म्हणून गुरु पादुकांचं महत्व हे आहे की तुम्ही तुमच्या गुरुकडे बघायचं नसतं. जसं हनुमानांना किंवा लक्ष्मणांना सीतेचा चेहरा माहित नव्हता, त्यांनी कायम तिच्या चरणाकडे पाहिलंय. तसंच आहे की स्वामींकडे आता तुम्ही बघताय, पण खरं महत्व पावलांना, पादुकांना आहे. कारण का गुरुचं जी काही ट्रॅव्हल करायचा जो स्पीड आहे, तो आपल्याला त्यांना बघस तोवर ते निघून जातात. म्हणून फक्त आपल्याला नेहमी गुरुची पावलं, आपण कुठेही बघा तर सगळीकडे पादुका ठेवून गेल्या त्यांनी, स्वतःची पादुका. कुठेही जा, मग आपण वाडीला जरी गेलो तरी तिथे पादुका, डुंबरला गेलो आणि गाणगापूरला गेलो, कुठेही स्वामींनी सगळ्यांना आपल्या पादुकाच दिल्या सेवेसाठी. तर म्हणून गुरुच्या पावलांना आणि पादुकांना खूप महत्व आहे. आजचा हा एपिसोड म्हणजे सगळ्या स्वामी भक्तांचा एक खूप मोठी पर्वणी आहे असं मी म्हणेन. आज आम्ही इथे थांबतोय, पण मला वाटतं एक सिरीज होईल, इतकं सांगण्यासारखं स्वातीताईंकडे अनुभव आहेत. अजून तर महाराजांनी दाखवलेले चमत्कार किंवा साक्षात्कार याच्या बाबतीत तर एक काही म्हणजे बोलणं पण नाही झालेलं. तर आम्ही लवकरच तेही आपल्या समोर घेऊन येऊ. आज वाणीला विश्रांती देतो. धन्यवाद.